कडे मास्टर डिग्री ज्याला आपण म्हणतो पोस्ट ग्रॅज्युएशन, मास्टर इन फिजिकल एज्युकेशन, त्याच्यानंतर त्याला या विद्यापीठाचा कोर्स आहे सध्या तरी एम.एड फिजिकल एज्युकेशन आणि त्याचं नामाभिधान आता बदलणार आहे, BPEd आणि MPEd असं होणार आहे. MPhil इन फिजिकल एज्युकेशनही आमच्याकडे कोर्स चालतो. त्याचबरोबर PhDचं रिसर्च सेंटर आहे इथे मोठं PhD. आमच्याकडे जवळजवळ 81 विद्यार्थी MPhil झालेले आहेत आणि 22 विद्यार्थी PhD पदवी प्राप्त केलेले आहेत आणि अनेक विद्यार्थी इथे अजून शिक्षण पूर्ण करत आहेत. संशोधनही इथे अतिशय दर्जेदार संशोधन केलं जातं. म्हणजे इथला एक एक प्राध्यापक हा अतिशय गुणवान असून तो त्याच्याकडे असलेल्या ज्या काही गुणवत्ता आहे त्याचा पूर्णपणे उपयोग या चंद्रशेखर आगाशे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी करत आहे. त्यांचं ते योगदान देत आहे आणि त्यामुळे हे सगळं काम सुकर होत चाललेलं आहे. इथला सर्व स्टाफ जवळजवळ 99% सर्वजण PhD प्राप्त आहेत. म्हणजे सगळेजण PhD ज्यांच्याकडे डिग्री आहे, डॉक्टर्स आहेत सगळे वेगवेगळ्या क्षेत्रामधले आणि या संपूर्ण भारतातले संपूर्ण भारतामधून इथे विद्यार्थी येतात, संशोधनासाठी पण येतात. त्याच्यानंतर इराण, इराक असे बाहेरचेही काही विद्यार्थी आमच्याकडे आहेत, मास्टर डिग्रीला आहेत, काही PhD करून गेलेले आहेत इथे आणि इथेच संपणार आहे असं मला वाटत नाहीये. तर इथे वेगवेगळ्या अकॅडमी या संस्थेतर्फे चालतात. आताच तुम्ही म्हणालात की फुटबॉलचं उद्घाटन केलेले कोर्टचं, तर इथे पूर्वीपासून क्रिकेटची अकॅडमी आहे, जिम्नॅस्टिकची अकॅडमी आहे, योग अकॅडमी सुरू झालेली आहे या संस्थेअंतर्गत. त्याच्यानंतर आता हे फिजिकल एज्युकेशनही याच महाराष्ट्र मंडळाच्या संस्थेच्या अंतर्गत चाललेलं आहे. ही संस्था अतिशय उत्तम सहकार्य करणारी आणि दर्जेदार काम करण्यासाठी प्रोत्साहित करणारी अशी संस्था आहे आणि कुठल्याही प्रकाराने या संस्थेमधून म्हणजे प्रोत्साहन हे सातत्याने त्यांचं चालू राहतं. निश्चितच मॅडम, निश्चितच चालू राहतं. या ठिकाणी मॅडम आणि आताच मी थोडीशी एक चर्चाच ऐकतीये संस्थेमधून की स्पोर्ट्स विद्यापीठ व्हावं, क्रीडा विद्यापीठ आपल्याला या संस्थेमध्ये उभं करता येईल का, अशी एक मोठी विजन आहे. म्हणजे चंद्रशेखर आगाशे कॉलेजचं हे जे रोपटं लावलेलं आहे कैलासवासी शिवरामपंत दामले सरांनी, तर त्याचं मोठं एक वृक्ष व्हावा किंवा तिथं एक रिसर्च सेंटर व्हावं आणि एक क्रीडा विद्यापीठाचा त्याला दर्जा निर्माण व्हावा असेही प्रयत्न चालू आहेत. मॅडम, तुम्ही जे सांगितलं इराण, इराक या आंतरराष्ट्रीय स्तरावरून अनेक देशातून या ठिकाणी खेळाडू येत आहेत, तर ह्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय जे खेळाडू आहेत किंवा देश आहेत तर यांच्या क्रीडा धोरणासंदर्भात काही इथं चर्चासत्र किंवा काही संशोधन होतंय का? संशोधन असं नाही होतंय. त्यांना इथल्याच जे काही टॉपिक्स आहेत आपले भारतीय फिजिकल एज्युकेशन आणि स्पोर्ट्स मधले त्याच्याच संदर्भामध्ये आम्ही त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित करतो. याचं कारण असं आहे की त्यांच्या देशातलं जर आपण इथे संशोधनाला प्रोत्साहित केलं तर त्यांना काही दिवस त्यांच्या देशामध्ये जाऊन राहावं लागतं. परंतु एक PhDचं संशोधन मात्र इथे झालेलं आहे व्हॉलीबॉल मधलं की रिसर्च ते माझ्याच मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. तर त्या व्हॉलीबॉलमध्ये तर त्यांनी मात्र त्यांच्या देशामध्ये ते रिसर्चचं काम केलं आणि पुणे विद्यापीठाला ते सादर केलेलं आहे. या ठिकाणी जी डिग्री दिली जाते तर ते पुणे युनिव्हर्सिटी आणि चंद्रशेखर आगाशे कशा पद्धतीने काय पुणे चंद्रशेखर आगाशे कॉलेज हे पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असलेलं एक कॉलेज आहे शारीरिक शिक्षणाचं आणि त्यामुळे याला डिग्री जी मिळते ती पुणे विद्यापीठाचीच मिळते. त्याच्याशी संलग्न आहे हे कॉलेज. याच्या आता हे चंद्रशेखर आगाशे कॉलेज मधल्या स्टाफ किती आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थी संख्या किती आहे? आता सध्या ऍट प्रेझेंट 12 टीचिंग स्टाफ आहे आमच्याकडे आणि 9 नॉन टीचिंग स्टाफ आहे आमच्याकडे. आणि एकूण विद्यार्थी संख्या किती आहे? 150 BEd साठी आहेत, 40 विद्यार्थी MAd साठी आहेत, MAd फिजिकल एज्युकेशन, आणि दर वर्षाला MPhil चे विद्यार्थी आमच्याकडे 20 घेण्याची आम्हाला परवानगी आहे आणि तो कोर्स आहे आपला
व्हेकेशनल कोर्स आहे. एमफिल हे आमच्याकडे व्हेकेशनल आहे आणि रिसर्च सेंटरमध्ये साधारणपणे 30 ते 35 विद्यार्थी अभ्यास करत आहेत. मॅडम, माझी विद्यार्थी हा संस्थेचा खरं तर आधार असतो, संस्थेची ताकद असते. तर माझी विद्यार्थ्या संदर्भात काय कार्यक्रम चालतात? माझी विद्यार्थ्यांच्या संदर्भात आम्ही वर्षभरात 1 ते 2 मेळावे, 2 वेळेला आम्ही मेळावे घेतो, परंतु हे जास्त ऍक्टिव्हेट नाहीये. तर ते तुम्ही म्हणता तसं ही ताकद वाढवण्यासाठी माझी विद्यार्थ्यांची मेळावे सातत्याने व्हायला पाहिजे आणि त्यांच्या संपर्कामध्ये अधिक राहायला पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हणजे आमचा एक विद्यार्थी या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये क्रशरचं एक मोठा उद्योगपती आहे. तर तुम्ही म्हणताय तसं त्यांची आम्हाला खरं मदत घ्यायला पाहिजे, पण तिथे कुठेतरी आम्ही कमी पडत आहोत. तर त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. मॅडम, या ठिकाणी जे इतर शाळा म्हणा किंवा इतर जे विद्यालय, महाविद्यालय आहे, तर त्यांच्याशी तुमचा रॅपो कशा पद्धतीने? आमचे विद्यार्थी जे आहेत वेगवेगळ्या शाळांमध्ये, केंद्रीय हायस्कूल असं आपण म्हणतो, त्याच्यानंतर प्रायव्हेट स्कूल्स आहेत, काही इंटरनॅशनल स्कूल्स आहेत. तर तिथे आमचे विद्यार्थी सगळे म्हणजे जे अर्न अँड लर्न मधली मुलं आहेत, जे एमएड साठी शिकतात, एमएड फिजिकल एज्युकेशन मध्ये जे सहभागी आहेत, तर ते विद्यार्थी सर्व ठिकाणी ते टीचर म्हणून काम करतायत, तिथे कोच म्हणून काम करतायत, वेगवेगळ्या क्लब्स मध्ये काम करत आहेत, वेगवेगळ्या जे आपले फिटनेस क्लब्स आहेत तिथे इथले विद्यार्थी तिथे काम करतात. नंतर शाळांमध्ये ते फिजिकल एज्युकेशन टीचर म्हणून काम करतात आणि वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये मार्गदर्शनाचंही काम करतात आणि टीचर म्हणूनही काम करतात, कोच म्हणूनही काम करतात. निश्चितच या ठिकाणी मॅडम, हे चंद्रशेखर आगाशेचं कॉलेजचं नाव जे आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती चांगल्या दर्जाने घेतलं जातं. त्याचबरोबर स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी होण्याची क्षमता या कॉलेजमध्ये निश्चितच आहे. आणि या ठिकाणी जे शिवरामपंत दामले सरांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं, त्याच्यामध्ये रमेश दामले सरांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. आणि आज तुम्हाला धनंजय दामले सरही तुम्हाला पाठबळ देण्याची प्रक्रिया या ठिकाणी घडते. या ठिकाणी शिवरामपंत दामले सरांच्या ह्या स्वप्नाला NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या वतीने निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाण्याचं हे माध्यम या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आज तुम्ही जी इंटरव्ह्यू दिली, मुलाखत दिली NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला, मला 1 मिनिट बोलायचं. मॅडमला ह्या ठिकाणी अजून एक त्यांचं स्वतःचं इंटरनॅशनल लेवलला हे कसं पोहोचलेलं आहे, तर याच्यामध्ये असलेल्या आमच्याकडची जी काही प्रशिक्षणाची प्रक्रिया आहे ती सातत्याने इम्प्रूव्ह करतो आम्ही, त्याच्यामध्ये काही बदल करतोय. तर जे समाजाला आधुनिक ट्रेंड्स हवे, समाजाला ज्या वेगवेगळ्या इव्हेंटची गरज आहे, वेगवेगळ्या ट्रेंड्स पाहिजेत, तसं आम्ही प्रशिक्षण बदलून देत आहोत. त्याच्यानंतर सर्व थरातील समाजापर्यंत, शाळा कॉलेजेसपर्यंत आमचे विद्यार्थी संपूर्ण भारतभर आहेत, ते पोहोचतात. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या कॉलेजचं नाव घेतलं जातं. याचं कारण आमच्या मागच्या निमकर मॅडम होत्या, त्याही काही देशांमध्ये त्यांनी पेपर्स वाचलेले संशोधनाचे, चायनामध्ये वाचलेलं आहे, ग्रीसमध्ये वाचलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आमचे एक कलिग, एक प्राध्यापक वांगवाड म्हणून आहेत, त्यांनी पण एक खेळ इन्व्हेंट केलेला, शोधलेला आहे, टेनिस क्रिकेट म्हणून, टेनिस व्हॉलीबॉल म्हणून. तो टेनिस व्हॉलीबॉल त्यांनी रशियापर्यंत पोहोचवलेला आहे, थायलंडपर्यंत पोहोचवलेला आहे. तिथे वर्ल्ड कॉन्फरन्स भरलेल्या होत्या, ट्रॅडिशनल वर्ल्ड कॉन्फरन्स. तर त्या दोन्ही ठिकाणी त्याचे प्रात्यक्षिकं दाखवली गेलेली आहेत त्या खेळांची. आणि त्या दोन्ही ठिकाणी मी पण हजर होते या टीम बरोबर, या संघाबरोबर. म्हणजे थायलंडला पण मी स्वतः तिथे होते आणि रशियामध्ये पण मी होते. तसंच ही एक बाब झाली. तसंच दुसरी गोष्ट असं की मी स्वतः या जी ट्रॅडिशनल गेम्स म्हणून भारताचे खो खो, कबड्डी आहे,
आट्यापाट्या आहेत त्याच्यासाठी म्हणून मी सुद्धा माझं स्वतःचं संशोधन जे आहे ते खो खो मध्ये आहे. आणि मला असं वाटलं की खो खो मध्ये फारसं काम झालेलं नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्या इतकं किंवा भारतीय स्तरावर पोहोचण्या इतकं त्याच्यामध्ये काही कमतरता आहेत. आणि म्हणून मी खेळाडूंना खेळाडू कसे सिलेक्ट करायचं याचे नॉर्म्स तयार करणारी मी पहिली भारताची एक प्राध्यापिका आहे, संशोधिका आहे. आणि दुसरं 1936 मध्ये जे अमरावतीने बर्लिन येथील ऑलिम्पिकमध्ये त्यांनी प्रात्यक्षिकं दाखवली होती. पण त्याच्यानंतर त्याच्यानंतर मीच प्रात्यक्षिक या देशामध्ये खो खो कबड्डी आटपाट्यांचं दाखवलं आणि ते म्हणजे थायलंडमध्ये 2004 वर्ल्ड कॉन्फरन्स भरली होती तिथे. आणि प्री ऑलिम्पिक काँग्रेस जे ऑलिम्पिकला धरून जे सायंटिफिक काँग्रेस असते त्याच्यामध्येही मी माझा PhDचा संशोधनाचा विषय मी तिथे प्रेझेंट केलेला आहे, भारतीय खेळ म्हणून. तर अशा रीतीने आणि चंद्रशेखर आगाशे कॉलेज आणि महाराष्ट्र मंडळ या दोन्ही स्तरावरील लोकांनी किंवा व्यवस्थापकांनी मला सहकार्य केलं. आणि या दृष्टीने मी आणि वांगवाड सर हे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आम्ही पोहोचलो. आणि त्यामुळेही आंतरराष्ट्रीय स्तरावर चंद्रशेखर आगाशे कॉलेजचं नाव आहे आणि महाराष्ट्रीय मंडळाचं पण तिथे नाव आहे. एवढंच नव्हे तर या कॉलेजचे मी 25 विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्राचे एकूण 25 त्यामध्ये माझ्या कॉलेजचे 15 विद्यार्थी माजी विद्यार्थी काही असं म्हणून 25 लोकांचा चमू मी थायलंडला घेऊन गेले होते. आणि वांगवाड सरांनी 10 लोकांचा चमू थायलंडला घेऊन गेले होते. आणि तिथे आम्ही हे सर्व प्रात्यक्षिकं दाखवली, खो खो कबड्डी आट्यापाट्यांची. आणि काही संशोधन पेपरही तिथे प्रेझेंट केले होते. आणि वांगवाड सरांनी त्यांचा टेनिस व्हॉलीबॉल या खेळाचं तिथे प्रदर्शन केलं होतं. आणि अशा रीतीने ही संस्था ऑलरेडी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली आहे. निश्चितच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरती संशोधन केलेले नयना निमकर मॅडम, वांगवाड सर आणि आज माधुरी ताई वागचौरे मॅडम या ठिकाणी आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय अनुभव आहे आणि ही जी संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करण्याची आणि पुणे ही क्रीडा विद्यापीठचं माहेरघर होण्याची प्रक्रिया या ठिकाणी होऊ शकते आणि होण्याची क्षमता यामध्ये आहे असं या ठिकाणी वागचौरे मॅडम यांचं वक्तव्य जाहीर करताय. या ठिकाणी NSSC स्पोर्ट्स YouTube चॅनलच्या वतीने हा जो इंटरव्ह्यू मुलाखत हा 45 आशियन कंट्रीमध्ये जाऊ शकणारा असा आहे. आणि या निमित्ताने मी मॅडमला धन्यवाद या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.